कंप्लीट झालाय. या 3 चेंडूनंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धाफलकावर 9 धावा आहेत. चांगले फटके ते सध्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज हर्ष तो सज्ज होतोय. इथे मात्र आखोटप्प्याचा बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेग त्याच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. एक तुम्हारी तो एक हमारी ते चित्र सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. एका बॉलवर षटकार आला तर दुसऱ्या बॉलवर लगेचच परतीचं तिकीट ते कन्फर्म करून दिलंय. माघारी परतवलंय. विकेटचं पतन खेळाडू बाद. थँक्यू. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता मंगलमूर्ती स्टोन क्रशर यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. धन्यवाद मंगलमूर्ती स्टोन क्रशर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा आहेत. 2 विकेटचं पतन आहे. रन जरी आले असल्या तरी विकेट्स त्या सातत्यानं मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ तो सध्या प्रगतीपथावर आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश तो फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9-2 अशी स्थिती आहे. विकेट्स जर डावाच्या सुरुवातीला बहाल केलं तर मग डावाच्या शेवटी रन्स बनवणं ते तुमच्याकरता कठीण होतं. आणि सध्या जर आपण पाहिलं तर अगदी योग्य देणं गोलंदाजी हर्षच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज हर्ष पुन्हा एकदा सज्ज होते. नवीन बॅटर त्याच्या विरोधामध्ये भावेश तो मैदानामध्ये दाखल झालाय. सत्यसाई चषक 2026 या स्पर्धेला आपण एन्जॉय करतोय. आज अंतिम रात्र आहे. यावेळेस मात्र बॉडी लाईनवर होता तिथे क्षेत्ररक्षकाची चांगली फिल्डिंग ते आपल्याला पाहायला मिळाली. स्क्वेअर लेगच्या दरम्यान जोपर्यंत बॉलला उचललं 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. 5 चेंडूचा खेळ तर नंतर धावसंख्या 10 आहे. युवा उमरोळी हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करतोय. नाणेफेकीचा कौल त्याने जिंकला होता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तिथे जर आपण पाहिलं तर टीम सातपाटी ज्यांना पहिल्यांदा फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय. चिराग डावकुरे हातानं स्ट्रायकर एनकडे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष आपल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन चांगला बॉल आहे. फलंदाजाला बीट करतोय. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. आता मात्र रन मिळेल. विकेट किपर तो स्वतःवर संयम ठेवू शकला नाही आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर 1 रन तिथे दाफलकावर बाईच्या स्वरूपाने मिळेल. विरल नायर यांचा तो बाईचा इशारा. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ तोच समाप्ती. एकेरीस दाफलकावर धावसंख्या 11 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब या स्पर्धेला भेट देण्याकरता इथे मुख्य मंचावर उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय किशोरजी किणी साहेब त्यांचं ही शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं इथं होतं. या दोन्ही मान्यवरांचं सत्यसाई चषक 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आई कोसमाई क्रीडांगणावर स्वागत आहे. नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून चर्चेत राहणारं हे गाव आहे खार्डी गाव. मागची कित्येक वर्ष क्रिकेटची परंपरा जी त्याने जोपासली आहे. मागचा काही काळ स्पर्धा थोड्याशा बंद होता. मैदानाचा अभाव होता. मात्र हे नवं मैदान त्याने विकसित केले आणि पहिल्याच वर्षी तब्बल 2 स्पर्धा. एक डेची भव्य दिवस स्पर्धा आणि तर नंतर आपण नाईटची स्पर्धा या खार्डी गावामध्ये पाहत आहे. फ्लड लाईट क्रिकेट ते आपल्या सर्वांना एन्जॉय करायला मिळत आहे. चिराग आहे स्ट्रायकर एनकडे. एक सिंगल शेवटच्या बॉलवर मिळाली होती त्यामुळे त्याला स्ट्रायकर एनकडे येण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. नवीन गोलंदाज कुंजन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायची. 20 मिनिटं आहेत पहिल्या इनिंग करता. 15 मिनिटात तुम्हाला पहिली 3 षटकं ती कंप्लीट करायची आहेत. या गोष्टीची नोंद ठेवा. कुंजन आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र पुन्हा एकदा थोडंसं कमी गतीनं अखूट टप्प्यावर चेंडूला पीच केलं होतं. तिथनं विकेटच्या मागे नेण्याचा मनसुबा होता. मात्र अखेरच्या क्षणी बॉलला हुक केलं. 1 रन तिथे दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होताना धावसंख्या 12 ऑन बोर्ड 12 धावा
या राफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 ते सध्या प्रगतीपथावर आहे. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता रुद्वी एंटरप्राइजेस चे सर्व सन्माननीय नितीनजी माळी साहेब ज्यांच्या माध्यमातून 2222 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे. धन्यवाद नितीनजी माळी, आपण जे मोलाचं सहकार्य या स्पर्धेला देत आहे. पुढचा बॉल इथे मात्र टप्पा खाल्यानंतर अचानक बॉल बाहेर निघाला. पंचांनी जिथे वाईड म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. हे एक्स्ट्रा रन ज्या डावाच्या शेवटी जेव्हा एक बॉल एक बॉल 2 ज्या मॅच जेव्हा येतात तेव्हा तुम्ही ज्या एक्स्ट्रा रन बहाल केल्यात त्या तिथे तुम्हाला आठवतात आम्ही काय चुका केल्या होत्या. जेव्हा मॅच संपते त्यानंतर मग त्या चुका त्या तुम्हाला आठवू लागतात. त्यामुळे कमीत कमी एक्स्ट्रा धावा खर्च करत गोलंदाजी करणं ते गरजेचं आहे. इथे बघा पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. सलग दुसरा बॉल जो ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय. पंचांनी वाईड म्हणून करार केलाय. धावसंख्या 14 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. जगदंबा एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय भवर सिंग यांच्या माध्यमातून या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता भरीव आर्थिक मदत आली आहे. तब्बल 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य जगदंबा एंटरप्राइजेसच्या वतीने येते. सर्व टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतायत. एक भरीव निधी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता आलाय. मनपूर्वक धन्यवाद. यावेळेस मात्र ऑन साइडला बॉलला पुल केलंय क्षेत्ररक्षक, त्याला तिथे बीट करत असताना बॉल गेलाय सीमारेषा पार. कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत म्हणावं तर टांगा पलटी घोडे फरार. एक टप्प्या अखेरीस मस्तकावर टपली मारून बॉल सीमारेषा पार. चौकार 4. वाट पाहिली आणि वाट लागली. बॉल सीमारेषा पलीकडे गेला. चौकारामध्ये परावर्तित झाला. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला बॅक टू बॅलर. इथे विकेट मिळेल. आपण रोडने जाताना एक शब्द नेहमी लिहिलेला असतो, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तो मनाचा ब्रेक लावलाच नाही, त्यामुळे हा अपघात घडलाय. माघारी परतावं लागेल. विकेटचं बटन. खेळाडू बाद. क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. सत्यसाई चषकचं हे गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकता. एक यशस्वी स्पर्धा, यशसंपन्न स्पर्धा जी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण इथे जर विचार केला तर ओव्हर नंबर 2 मध्ये 2 एक्स्ट्रा बॉल जरूर आले. मात्र एक्स्ट्रा बॉल आल्यानंतर विकेट तीही मिळवली गेली. 3 चेंडूचा खेळ, तर नंतर 18 रन्स 3 विकेटच्या पतनानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विरू बाबरे जो फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. एक हरहुन्नरी कलाकार, चांगल्या पद्धतीची फलंदाजी करण्याकरता ओळखला जातो. विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करण्याकरता ओळखला जातो. तो विरू बाबरे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हर मधला बाकी आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र अप्रतिम दर्जेदार बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि निघून जातोय सीमारेषा पार. इथे मिळेल चौकार 4. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता कृतिका एंटरप्राइजेस चे सर्व सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब जे आपल्या मुख्य मंचावर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा भरीव निधी या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता उपलब्ध करून दिलाय. सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब, आपला मनपूर्वक धन्यवाद.
तदनंतर जर आपण पाहिलं तर सन्माननीय किशोर लक्ष्मण किणी साहेब ज्यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता येते. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय उंच हवेतनं प्रेक्षकांच्या भेटीला, मिडविकेटच्या सीमारेषा पार, खणखणीत दणदणीत षटकार. 6. अगदी जे कुसमाई आईचं हे गीत आहे ना, हे गीत तुम्ही कुठलेही कार्यक्रम असो किंवा मग हळदीचे प्रोग्राम असो तिथेही हे गीत सातत्यानं आपल्या संपूर्ण पालघर ठाणे जिल्ह्यात तुम्हाला हे गीत सातत्यानं ऐकायला मिळतं. म्हणजे आम्ही जिथेही स्पर्धेला जातो ना तिथेही डीजेच्या माध्यमातून हे गीत वाजत असतं आई कुसमाईचं. यावेळेस मात्र खोलडापायचा बॉल होता, समोरच्या बाजूने खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडासा वाईड होता, समोर आला, लॉंग ऑफ मध्ये चेंडूला उचललं, तद्वर 2 धावा त्या पळून पूर्ण झाल्यात. या मुख्य मंचावर नुकताच आपल्यासोबत उपस्थित झालेले उमरोळी गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय जिग्नेश घरत साहेब ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता येते. धन्यवाद जिग्नेशजी घरत साहेब, आपलं मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं रुद्वी एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय नितीनजी माळी इथे उपस्थित झालेत. आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. $2222 रुपयाचं आर्थिक सहकार्य ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिले गेले. वेळेच्या बाबतीत सहयोग करावा लागेल. 2 ओव्हरचा खेळ झालाय, 15च्या सरासरीने 30 लागल्यात. विरू मैदानात आलाय, नुसता आलेला नाहीये, धावांचा पाऊस पाडण्याकरता आलाय. अगदी दर्जेदार बॅटिंग ती इथे आपल्याला पाहायला मिळते. एक खेळाडू एक्स्ट्रा 38 सर्कलच्या आत ठेवावा लागेल. तुमची वेळ जी आहे ती समाप्त झाली आहे, त्यामुळे एक एक्स्ट्रा खेळाडू तो 38 सर्कलच्या आत वाढवावा लागेल. 2च ओव्हर झाल्यात, त्यामुळे जो चौथं षटक असेल त्यामध्ये तुम्हाला ते एक एक्स्ट्रा खेळाडू घ्यावा लागेल, कारण ऑलरेडी जी वेळ तुम्हाला दिली होती ना ती वेळ या 2च ओव्हर करता फिनिश झाली आहे. चला, इथनं घाई करावी लागेल, नाही तर आणखी वेगळी पेनल्टी लागू शकते. त्यामुळे युवा उमरोळी या संघाला आमची विनंती आहे, आपण थोडीशी घाई ती इथनं करायची आहे. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय दूर सीमारेषा पार, बॉलला केलंय भुर, षटकार. नो बॉल आहे तिथे. क्षेत्ररक्षणामध्ये ज्या काही चुका आहेत त्याचा नो बॉल आलाय. यानंतर नेक्स्ट मॅच आजच्या रात्रीतील एक कडा आणि बडा मुकाबला तो आपल्या भेटीला येतो. एका बाजूनं टीम दर्श 11 टेंबिवली आणि त्यांच्या विरोधात KR बोरशेती या दोन्ही संघाचे संघनायक. आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे. टॉस बॉक्स मध्ये आपल्याला पहिल्या 4 ओव्हर नंतर जॉईंट व्हायचं. पहिल्या 4 ओव्हर नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. यावेळेस मात्र आणखी एक तगडा क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक, सीमारेषा पार फेकून दिले बॉलला, षटकार. Thank you, Vijay.
ध्रुव 11 सातपाटी आणि घेवली दोन्ही टीमचे जे कर्णधार आहेत आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. षटकार आलाय, ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 43. आता मात्र धावसंख्या ती काय थांबायचं नाव घेत नाहीये. या मैदानावर खूप जास्त मोठी टोटल लागली तर मग ती धाफलकावर लावणं ते कठीण बनतं आणि इथे जर आपण पाहिलं तर एक चांगली टोटल त्या दिशेनं वाटचाल आपल्याला सध्या पाहायला मिळते. इथे बॉल चांगला आहे, टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने काढला, फलंदाजाला बीट करताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. 6 बॉल फेस केलेत आतापर्यंत चिरागनं, ज्यामध्ये बनवल्या 16. 3 बॉलमध्ये विरू बॅटिंग करतोय 13वर. अगदी वेगानं धावफलक ते पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि तेच तर हवं असतं पूर्वार्धामध्ये. जेव्हा तुम्ही बॅटिंग करता एक ठोस टोटल आम्ही उभी करावी आणि त्या टोटलनं आम्ही विपक्षी टीमला अंडर प्रेशर आणावं. यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईलचा हा फटका, बॉल चाललाय, वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार, चौकार. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम, क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता, अप्रतिम फटका बिटवीन द गॅप खेळला. पहिल्या टप्प्याखेरीस बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झाला आणि 4 धावा. अगदी खूप चांगला स्टान्स आहे या खेळाडूचा. आपण उभा राहण्याची जी स्टाईल आहे ती जर पाहाल तर प्रॉपर लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीनं स्टान्स पाहायला मिळतो अगदी तो स्टान्स आहे त्या खेळाडूचा. आणि तदनंतर 2 पायांमधलं जे अंतर आहे तुम्ही ते बघा, तेही अगदी प्रॉपर आहे. बॉडीला जे स्ट्रेच केलं होतं आणि तदनंतर हा एक्स्ट्रा कव्हर मधला चौकार. यावेळेस आणखी एक स्टायलिश गगनचुंबी आसमानी प्रहार, षटकार. पाहुनी झालो बेफाम, क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात, एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. थँक्यू. फलंदाजी करताना चिरागला जर तुम्ही नीट पाहिले ना तर कुठेतरी सुमित ढेकळे हा खेळाडू तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्याची स्टाईल अगदी त्याच पद्धतीची आहे, खूप चांगले फटके खेळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तिथे बॉलला पॉईंटच्या जवळपासनं ढकलण्याचा प्रयत्न होता. बॉलला जोपर्यंत उचललं तिथे एक सिंगल जी धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकावर वाढ होती. धावसंख्या 54, 54 धावा या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 54 रन्स दाफलकावर आहेत. म्हणजे 20च्या जवळपास पर ओव्हर रन्स त्या दाफलकावर उभ्या करण्याचा मनसुबा आहे आणि तो आतापर्यंत यशस्वी ठरवला. विरू बाबरे म्हणजे वाचावं तर वाचावं कुणाकडनं. चिराग आक्रमण करतोय, दुसऱ्या बाजूला विरू बाबरे उभा आहे. मग गोलंदाजाने वाचावं तर वाचावं कुणाकडनं, हा खूप मोठा प्रश्न सध्या त्यांच्या समोर उभा राहिलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. गोलंदाज जयेश, ज्याला सध्या आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहत आहे, अगदीच खर्चिक ओव्हर राहिली आहे. 5 बॉलमध्ये 24 दिल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. जयेश आणि समोर विरू बाबरे. यावेळेस मात्र मोठा फटका करता जायचं, मात्र मिडल नाही झाला. बिटवीन द गॅप जाईल का? क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटमध्ये. जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं तिथे एक धाव जी दाफलकावर जोडली गेली, ज्या एकच्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ तो समाप्ती एखेरीस दाफलकावर धावसंख्या 55 धावा, 3 विकेटच्या पतनानं. जर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम सातपाटी या आपण एक स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान कृतिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर किरणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी रमेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. आज अमूल्य वेळ या सत्यसाई चषक खारडी 2026च्या माध्यमातून देत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत सन्मान, माईची उबदार शाल रमेशजी पाटील साहेब ज्यांनी या स्पर्धेकरिता आपण पाहिलं तर फास्ट ट्रॅक ब्रँडेड गॉगल कचेस विन द मॅचेस एक टॅगलाईन जो मात्र अप्रतिम कॅच घेईल त्याच्यासाठी मात्र हे गॉगल पाहायला मिळतात. आणि कृतिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर किरणजी पाटील साहेब यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मितेश पाटील मिंकी दादा वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. आज उमरोळी टीमला चेअरअप करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद.
शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, ते प्रकारे पथावर येते. शेवटच्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केले गेले गोलंदाज गोरूला. बघूया गोरू कशा पद्धतीने मारा करेल या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल अगदी अखूट टप्प्याचा होता, मात्र तो बॅटमध्ये मिडल नाही झाला, ज्या कारणानं तिथे जोपर्यंत फ्रंट ऑफ द स्क्वेअर बॉलला फील्ड केलं गेलं. धावसंख्या ती 1 न वाढली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 56 धावा आपण सर्वांनी अब तक 56 पाहिलाय. आणि तसंच एन्काउंटर मैदानामध्ये सुरू आहे. अगदी दर्जेदार बॅटिंग ती सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. गोलंदाजांच्या विरोधात आक्रमण आणि फक्त आक्रमण ते सुरू आहे. गोरू आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होताना त्याच्या विरोधात स्ट्रायकर एनकडे डावकुरे हाताना फलंदाज चिराग तो सध्या फलंदाजी करतोय. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत या डावामध्ये चिरागनं. हा बॉल हा दर्जेदार आहे. टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. खांद्याचा चांगला वापर केला. तिथे फलंदाजाच्या बॅटच्या रेंजपासून थोडंसं दूर ठेवत उसळी घेतली. हे बघा एक चांगला चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज गोरू तो सज्ज होईल. समोर स्ट्रायकर एनकडे चिराग उभा आहे. कमी गतीने टाकला. यावेळेस बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. आता मात्र एकच रन ती तिथे विरूकडने घेतली गेली आहे, कारण स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवायची आहे. कारण थोडासा स्ट्रगल चिरागचा पाहायला मिळाला होता मागच्या 2 बॉलवर. त्यामुळे एक सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याची इथे इच्छा दर्शवली आणि ती यशस्वी सुद्धा केली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे त्यानं. येणारे 3 बॉल इथनं अजूनही शिल्लक आहेत. या 3 बॉलमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी गुरु इथे मैदानाच्या आतनं करतोय ते बघायचं आहे. कारण आतापर्यंत ज्या फलंदाजावर कोणालाही लगाम लावता आली नव्हती त्या चिरागवर थोडीशी लगाम गुरुनं जरूर लावली. तो गुरु कमी गतीने टाकला. हा कमी गतीचा बॉल आहे ना, तो फलंदाजानं ओळखला नाही तर मग तो तुमच्याकरता कारगिर आहे. मात्र तो बॉल जर फलंदाजानं ओळखला तर मग ती तुमची डोकेदुखी असते. आणि यावेळेस तो कमी गतीचा बॉल त्याला डोकेदुखी ठरवलंय. फेकून दिलं सीमापार. षटकार. रोहित विराटची A1 जोडी. जर आपण पाहिली तर ती वेगानं वाढती आणि जाऊन पोचती एकंदर 63 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. एक उच्चांक गाठतोय धावफलक. यावेळेस आणखी एक बॉल चाललाय सीमारेषा पार. दमदार हिट. षटकार. 6. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक 2026 मधला एक धावसंख्येचा उच्चांक तो धावफलकावर उभा राहतोय. धावफलक 69. 69 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगला बॉल आहे. हेलिकॉप्टर तो उडवलाय आणि हा हेलिकॉप्टर रोखण्याचा प्रयत्न तर चांगला होता, मात्र तिथे बॉल सीमारेषा पार गेलाय. रात्र नाही स्वप्न बदलते. त्यावर चौकार तो दिला गेलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती एकंदर जाऊन पोचली आहे 73 धावा. विजयाकरता 74. 74 या स्पर्धेतील एक सर्वोत्तम धावसंख्या जी धावफलकावर उभी राहिली आहे. 74 धावा ज्या धावफलकावर लावायच्या आहेत आणि या कशा पद्धतीने लावल्या जातील ते ऐकवण्याकरता आपल्या सोबत असतील संकेत सर, जे एक जुने जाणते समालोचक आहेत, प्रदीर्घ कालकीर्द आहे. आणि टॉस बॉक्समध्ये प्रमोद शेडगे आपल्यासोबत जोडले जातील. एका बाजूने टेंबिवली आणि त्यांच्या विरोधात टीम बोरशेती. एक कडा आणि बडा मुकाबला तो यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. टेंबिवली आणि बोरशेती या 2 टीममध्ये टॉस होईल, जिथे प्रमोद शेडगे आपल्यासोबत असतील.
या आपण प्रवीणजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस व्हावा. कृतिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, एका साईडला KR बोरशेती जो भरपूर शहापूर या विभागातून या ठिकाणी, आणि एका साईडला परेश गोराटकर, एका साईडला रोशन. या आपण सत्यसाई आणि कोसमाई, आई कोसमाई चषक, आई कोसमाई आणि सत्यसाई चषक. कोसमाई, यस, आई कोसमाई. धन्यवाद प्रवीणजी पाटील साहेब. या स्पर्धेविषयी आपण थोडक्यात मनोगत. अतिशय सुंदर ग्राउंड झालेला आहे. म्हणजे मी बघितलं तर थक्कच झाला बघायला गेला तर. मला वाटतं नारंगीनंतर एक छान एक दुसरं ग्राउंड आहे. आणि स्पर्धकांना आपला खेळाडू वृत्ती इकडे दाखवून एक चांगली स्पर्धा घडवण्याचा म्हणजे प्रत्येकाला एक संधी आहे. आणि आई कोसमाई चषक एकदा झाला, आता दुसरा सत्यसाई चषक झाला. असेच अनेक वर्ष छाप सोडायला आई कोसमाई आणि सत्यसाई चषक जे आहेत हे खेळाडूंना उत्तम संधी देतील इतकी मी बोलतो. धन्यवाद प्रवीणजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. परेश गोराटकर, वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. द केक क्राऊनचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगले आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, तुमचं प्रथमतः या स्पर्धेमध्ये वेलकम आहे. काय म्हणतील, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल आपला? क्षेत्ररक्षण करू आम्ही. ज्या पद्धतीने आतापर्यंत 4 षटकांमध्ये टोटल भरपूर पाहायला मिळते, कमीत कमी धावा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल, परंतु इथे आल्यानंतर जे फिलिंग कसं वाटतं एकंदरीत? सर नक्कीच आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळतो. ग्रामीणचा हिसाब पकडला तर काय या पट्ट्यामध्ये आम्हाला खेळायला नाही भेटत, तर खूप आनंद वाटतं आहे की एवढा चांगला मैदान बघून. आणि आम्ही कुठे पण समजा रायगडमध्ये जर पण खेळलो ना तर तेवढी फिलिंग होत नाही म्हणजे जी पाहिजे तशी. इथे मला असं वाटतं काहीतरी होतं आहे. मला असं वाटतं मी तर प्रथमच आलो इथे खेळायला. मला हा वर्ष गेला, पुढच्या वर्षीपासून मला असं वाटतं भरपूर टुर्नामेंट होतील आणि आम्हाला इकडे खेळायला खूपच आवडेल. ज्या पद्धतीने आज संपूर्ण टीम आहे तुमची. हो नक्कीच. थँक्यू व्हेरी मच परेशजी गोराटकर. रोशन, भरपूर प्रवास अंतर कापून तुम्ही आलेले आहात. प्रथमतः तुमचं वेलकम. तुम्ही वेळोवेळी या ठिकाणी उपस्थित झालेत, आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. रोशन, टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच टॉस जिंकला असता आम्ही बॅटिंगच घेतो रात्री नाईट मॅचेसला. सो आम्ही त्यासाठी खुश देखील आहेत की टॉस हारून पण आम्हाला जे पाहिजे होतं ते भेटलं. क्या बात आहे. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा, कारण वेळ कमी आहे. परेश गोराटकर आणि रोशन या दोन्ही कॅप्टनला आम्ही शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपण पाहिलं तर नुकतंच प्रवीणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि टॉस आपण पाहिला तर डेफिनेटली टिंबिवली या टीमच्या बाजूने लागला आणि टिंबिवली टीमच्या कॅप्टनने सांगितलं परेश गोराटकरने की आम्ही प्रथमतः फिल्डिंग स्वीकारू. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत आदरणीय दीपकजी संके सर. धन्यवाद. कॅमेरामॅन विश नेटवर्क. आहा, काय कॅच घेतलाय चिराग. सुपर कॅच, क्वालिटी फिल्डिंग. बघा आपण ॲक्शन रिप्लायमध्ये बघू शकतो कशा पद्धतीने चेंडू लेग ब्रेक झाला आणि आहा हा जॉन्टी रॉडची आठवण यावी ना तशा पद्धतीने जबरदस्त झेल घेतलाय. मोठा गडी तंबूत परतलाय. विजयासाठी लक्ष पाठलाग करायचं ते म्हणजे 74. स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या, उच्च धावसंख्या सातपाडी संघाने उभी केलाय. वॉट अ कॅच. जेवढा फड बघावं, पुन्हा पुन्हा पाहत राहावं ना असा कॅच इकडे बघायला मिळतोय. युवा उमरोळी संघ विजयाचं 74 धावाचं आव्हान दिलंय. आता बघ की विक्की नावाचं नवीन बॅटर, त्याच्याकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. तसं जर पाहायला गेलं तर उमरोळी संघाकडे 7 ते 8 नंबरपर्यंत फलंदाज आहेत. पण इथे लक्ष एवढं मोठं आहे ना, जर पाठलाग खूप जोरात करावं लागेल. 19.30च्या सरासरी तो धावा काढायला लागेल. रिक्वायर रन जर पाहिला ना तर 19.30 आहे. पहिल्याच चेंडूकडे बाद झालाय. गोल्डनरचा शिकार. विरू बाबरे एक अष्टपैलू खेळाडू. टेस्टरार चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. मिड विकेटच्या दर्जात खेळायचा होता, पण चेंडू बॅटची ब्लेड घेऊन स्क्वेअर लेगला गेला. इथे वगैरे फील्ड करेपर्यंत 1 धावा ह्या फलकावर लागायला मिळतात. 2 बाईक ज्याच्या नावावर आहे तो खेळाडू तुम्हाला बघतो विरू बाबरे.
आदिवासी समाजाचा महाराजा म्हणून ही पदवी अनेक लोकांनी त्याला बहाल केलाय, तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. रायझिंग डिलेव्हरी, सुपर क्वालिटी बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. लक्ष मोठं आहे ना, प्रत्येक चेंडूवर फटके मारावेच लागतील, त्याशिवाय 74 धावाची यशस्वी करू शकत. पडल्यानंतर बघा कश्यप पण थोडासा लेग ब्रेक झाला. पुन्हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर जो गडी बाद झाला तो मोठा खेळाडू होता, त्याच्याकडे खूप मोठी क्षमता होती बॅटिंग करण्याची आणि 74 धावाचा सर्वात मोठा हायेस्ट स्कोर ज्याने आतापर्यंत या स्पर्धेत केलाय तो सातपाडी संघ आपल्याला बघायला मिळतोय. बघा चेंडू पडल्यानंतर कशा पहिले निघून जातोय. ओ हा बघा पुन्हा शेवट ॲक्शन रिप्लाय बघू शकतायत. ओ इथे बाकी पायचीत पकडला गेलाय आणि मोठा झटका बसतोय, तो म्हणजे निश्चितच युवा उमरोळी संघाला. डीजे गाणी घ्या ना. खेळाडू तुम्हाला किरण गुर्दवान सफाईचा एक नामांकित खेळाडू, तो देखील आज मॅच बघण्यासाठी आला. नुकताच त्याचा फोन आला. असे अनेक अनेक मोठमोठे खेळाडू ही स्पर्धाचं एन्जॉय करण्यासाठी येतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वीरू बाबरे, ओहो भन्नाट वेगवान मारा बघायला मिळतो. जबरदस्त बॉलिंग पहिल्याच षटकामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला बघायला मिळेल. एकच धावा देऊन 2 गडी बाद केल्यात. 74 धावाचं मोठं आव्हान युवा उमरोळी संघाला करायचं आहे आणि त्याचा पाठलाग करताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 1 धाव आणि 2 गडी बाद झालेत. चला आता बघा तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय. सुमित मात्रे नावाचा गोलंदाज, हा देखील एक चांगला लयबद्ध गोलंदाज आहे. अनेक अनेक खेळाडू या सातपाटीने आपल्या क्रीडा विश्वात खऱ्या अर्थाने नाव घ्यायला ते 11 स्टार सातपाटी हा संघ या सातपाटी गावातून खूप मोठा बघायला मिळाला. त्या काही MRI चेंडू, डनलॉफ चेंडू हे चेंडू तुम्हाला बघायला मिळायचे. आणि 11 स्टार सातपाटी म्हटलं की 6 बॅटर रायटी, 5 बॅटर लेफ्टी, पण त्यातील अनिल घरत नावाचं ज्या खेळाडूचं आपण कौतुक कराल तेवढं कमीच. खेळाच्या कारकिर्दीवर पहिला एक पालघर तालुक्यातला खेळाडू होता ज्याला क्रिकेटमध्ये नोकरी मिळाली. तत्कालीन कामगार मंत्री म्हणून गणेश नाईक फायनल मॅचला आले होते. शिवजीचा सामना होता आणि तिथे बाकी 12 चेंडू 36 धावाची खेळी करत असताना जिथे जिंकून दिलं आणि गणेश नाईक साहेबांनी निर्लॉन कंपनीमध्ये त्याला कावायला लावलं. तर तो पहिला खेळाडू आहे जो आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेट विश्वात ज्याला क्रिकेटच्या खेळावर नोकरी मिळाली. जाऊया अतिशय सुंदर फटका सतवला. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू, बॉल लाईनच्या बाहेर 4 धावा. असे मोठमोठे फटके मारावे लागतील. आणि जर विचार केला 24 पॉईंट यस आदरणीय हेरन जयराम पाटील, हरेश जयराम पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आम्हाला योगदान दिलं. थँक्यू सो मच सर. असंच प्रत्येकाने हातभार लावा तेव्हा ती भव्य दिवस स्पर्धा आपण यशस्वी करू शकतोय. असे अनेक छोटे मोठे दाते जे आम्हाला बघायला मिळतात. खरोखरच आमच्या प्रत्येक दात्यांचं आम्ही सत्यसाई चषकामध्ये प्रत्येकाचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही दिलेलं सहकार्य ह्यामुळेच ही स्पर्धा एवढी मोठ्या आपण यशस्वी करू शकतोय. 74 धावाचं टार्गेट आहे. 24.35च्या सरासरी धावा काढायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट खूप मोठा प्रमाणावर बघायला बघतो. पुन्हा शिकतो आपल्या षटकाला पुढचा चेंडू. चेंडू टटवला, अंतर जास्त नाही, उंची घेतलाय. चेंडूच्या पर्यंत पोहोचेल का? डीप मिडलचा खेळाडू जातोय. गुड कॅच अशा पद्धतीने जबरदस्त झेल घेतला गेला आणि खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो प्रणित.
पाहुणी झालो बेफाम क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात सत्यसाई 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 चषक भरला थाटामाटात खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात बघा काय ॲक्शन रिव्ह्यू तुम्हाला बघायला मिळते जणू काही एखाद्या पौर्णिमेचा चंद्र कसा आकाशात चमकावा ना. बॅटर इन करा, हा एक रूल आहे, इन करूनच इथून जायचं आहे. प्रत्येक टीमला विनंती आहे की बॅटिंग करत जात असताना आपण डकआउट म्हणूनच इन करा. आणि अजून एक ते सांगतो की आऊट झाल्यानंतर आऊट झालेला खेळू सर्कलच्या आत असेल त्याच्या अगोदर तुम्ही डकआउटमध्ये निघायचं आहे. अतिशय सुंदर नियमावली, खरोखर आयोजन कमिटीचं कौतुक करायला पाहिजे. या नियमावलीने प्रत्येकाविरुद्ध तसंच काम करत असताना आपण बघत आहात. बघा हे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीचे चित्रीकरण बघायला मिळते. काय सुपर्ब दाखवलं, हे खेळाडू कक्ष दाखवतात, जबरदस्त. जेवढं कौतुक करावं ना 20 नेटवर्कचं, अफलातून कॅमेरामन. हलक्या हाताची ड्राईव्ह केला आहे इथे बाकी बघायला मिळेल. लक्ष मोठं आहे हो, 74 धावा तुम्हाला लक्ष दिला आणि आता तुम्ही फक्त धावा करतात 3.33च्या सरासरीने. चटकार चौकारची आत्तशबाजी करायला ना तेव्हा हे लक्ष गाठू शकतात. आता रिक्वायर रेट वाढला आहे 27 पॉईंट, म्हणजे 28 सरासरी तुम्हाला धावा काढायच्या आहेत. पुन्हा शब्द आपण बघत आहात. बॅकफुटला गेला आहे, चेंडूला कच केला आहे, चेंडू सरळ जातो कव्हरच्या रिझनला एक धावा बघायला मिळते. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण करताना गुड फील्ड अँड गुड थ्रो, जबरदस्त फिल्डिंगकडे केली गेली. भाविक नावाचा खेळाडू. आणि इथे जर विचार कराल तर फक्त धावा आहेत त्या 6. आतापर्यंत या षटकात 4 चेंडू टाकून झालेत, 1.4 षटक झाले, 6 धावा, 74 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे. युवा उमरोळी, जबरदस्त बॅटिंग तुम्ही करत असताना सातपाडी संघाला पाहिलं. जबरदस्त टायमिंग झालाय, निघून जाईल चेंडू, डीप मुलांच्या डोक्यावरनं 6 धावा. उशीर झालाय पण असे फटके अजूनही प्रत्येक षटकामध्ये 4-4, 5-5 जर मारले तर अशक्य असे शब्द काही नाही आहे. कामगार दिन महाराष्ट्र 1 मेला येतोय आणि दरी दरी तुला नाद गुंपतो महाराष्ट्र माझा. पुन्हा कडक खेळलेत, स्विच हिट खेळलेत, चेंडू जाईल ठरम्याच्या रिझनला 2-2 खेळ चेंडूचा पाठलाग करतायत आणि जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात सत्यसाई 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 चषक भरला थाटामाटात खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. तर 12 चेंडू आणि 58 धावाची आवश्यकता आपल्या विजयासाठी. आता पैकी गोलंदाजा बदल करतात, 2 षटकं झाले आणि 16 धावा, 3 गडी बाद. आदित्य 3 चेंडू 10 धावावर खेळतोय, क्षमता आहे. मी अगोदरच तुला म्हटलं की 8 बॅटर प्रॉपर आहेत जे उमरेड संघाकडून धावसंख्या काढू शकतात, पण लक्ष मोठं असल्या काळामध्ये प्रत्येक बॅटरला गेल्या गेल्या बॅट ही फिरवावीच लागेल. बघा आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला बघायला मिळतो. आमचे स्कोरर कदम साहेब यांना बघून घ्या साहेब, अतिशय सुंदरपणे स्कोरिंग करतात. काय जबरदस्त लेखाजोखा तुमच्याकडनं बघायला मिळतो. आमच्या तारापूर भागातच एंजिलमध्ये कार्यरत आहेत, पण आज वेळ मिळाला आहे तर अतिशय सुंदर स्कोरिंग करायला मिळते. काय क्लास झेल पकडला, जणू काय राणीच्या बागेत फिरावं. आपल्या आज संसारा अर्धांगिनीबरोबर 2 मुलाला कसं राणीच्या बागेत दाखवायचं तशा पण झेल गेला गेला. बघा सुंदर नेटवर्क तुम्हाला बघायला मिळतं, कॅमेरा बघायला मिळतात. आमचे संपूर्ण ड्रोन कॅमेऱ्याचे अतिशय सुंदर दृश्य आपण बघत आहात. आणि 20 नेटवर्कचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. अल्पावधीतच प्रत्येकाच्या गळ्यात ताईद बनलं गेलं. अनेक मॅचेस करत असताना ह्या आम्ही खऱ्या अर्थाने साहिलचं देखील प्रमोद तेवढंच कौतुक करायला, पण साहिल अलग अलग टेक्नॉलॉजी आणतोय. आणि मनीष निजाई साहेब एक्सपोर्ट इम्पोर्टर खऱ्या अर्थाने हे मोठे आहेत. दुबई, कुवेत, मस्कत अशा अनेक अरबी कंट्रीमध्ये जातात. हल्ली ते म्हणतात की दादा युद्ध बनल्याशिवाय आम्ही पासपोर्टच लपून ठेवल्यामुळे आईने. नाही खरोखर तुमचं कौशल्य आहे, कारण तुम्ही जेव्हा जातात आणि बाहेर देशातून तुम्ही चित्रकोणीकडे येतात ना, तेव्हा आम्हाला सर्वांचा अभिमान आहे तुमच्याविषयी आम्हाला. प्रमोदजी खरोखर असे जे आपल्याकडे कॅमेरामॅन बघायला मिळतात, पण आता खरी परिस्थिती आहे घरी
बऱ्याच लोकांचे असे पासपोर्ट लपवलेत की जाऊही नका परत. काय ड्रोन कॅमेरा काय दृश्य बघायला मिळते. हा 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 जगामध्ये नाव होईल असं मैदान साकारलं गेलं आहे. इथे बाकी झेर होईल का पाहायचं आहे. यस गडी बाद झाला आहे. मोठा झटका पुन्हा बसला आहे. कारण तुम्हाला 11 चेंडूमध्ये आता 58 धावा करायच्या आहेत. खऱ्या अर्थाने 74 धावा जिथे झाल्या ना त्याच धावा या स्पर्धेत सर्वांची मोठी धावसंख्या आपण बघितली. तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. अगोदरची विकेट कशी गेली त्याचे ॲक्शन रिप्ले आपण पाहत होता. क्षणार्धामध्ये काही वेगळे करण्याचं आणि अलग अलग टेक्नॉलॉजीचं काम करणारा हा तुम्हाला साहिल बघायला मिळतो. साहिलचं जेवढं कौतुक करावं ना वेस्ट नेटवर्कच्या माध्यमातून तेवढं कमीच आज आपल्याला बघायला मिळतात. आंतरराष्ट्रीय कॅमेरामॅन असा खरा दर्जा दिला पाहिजे तो. प्रॉपर टायमिंग हा देखील निघून जाईल. सरळ साईड स्ट्रेट षटकार बघायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग. उशीर झाला आहे. धावा जास्त आहेत पण ह्या फलंदाजाकडे क्षमता आहे मोक्याच्या क्षणी अनेक वेळा चांगली बॅटिंग करण्याची. बघा ॲक्शन वेळेला बघू सर कशा चेंडू ओव्हरपिच चेंडू बघायला आणि सुपर टायमिंग जबरदस्त षटकार तुम्हाला बघायला मिळाला. बघा ड्रोन कॅमेरे आमच्या डोक्यावरती फिरतात पण साधं नाही आहे. त्याच्या ब्लेडला जर हात लागला ना चप्पन तुमची चेंडू निघून जाईल. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. याला ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर जातो. पंच खुणा होतात. दिस इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या 1 वाढ होते. धावसंख्यावरती म्हणजे 23. आता जर तुम्ही मॅचचा विचार केला 9 चेंडू आणि 51 धावाची आवश्यकता. खूप मोठं लक्ष आहेत. बघा आमचे प्रमोद शेडगे सर तुम्हाला बघायला मिळतात. नामवंत समालोचक म्हणून महाराष्ट्रभर त्याचा दरार आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या स्पर्धा अजून बघायला मिळेल. रात्रीच्या काळात ती माहिती तुमच्याकडे पोचवीन. आणि त्यांच्या बाजूला जर तुम्ही बघितलं ते फुटबॉल प्लेअर होते अक्षय भोईर. येस त्यांना त्याच दिवशी त्यांना उपमा दिली ना मी मायकल फर्नांडिस. आमच्या राजेश भोईरचे छोटे बंधू. खरोखर तुमचं कौतुक करावं ज्या पद्धतीने तुम्ही ही मेहनत लगन कष्ट घेऊन एवढी मोठी टुर्नामेंट आयोजित करतायत की तुमच्या विना सर्व अधूर आहे. लक्ष खूप मोठं झालं आहे. प्रत्येक चेंडू षटकार लागले तरी शक्य नाही आहे. सुपर बॉलिंग चेंडू पडल्यानंतर वेगाने निघून जातोय. सुंदर राष्ट्रीय पाठीमागे करतायत. मयूर बघा हे आमचे प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळेल. बाउंड्री लाईनचे सर्व प्रेक्षक कशा पद्धतीने रात्रकालीन स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बघा इथे बाकी भेळची मेजवानी चाललाय. भूक लागल्यामुळे भेळ टेबलवर तुम्हाला बघायला मिळाली. एकच धाव तिकडे बघायला मिळते. बघा हे सर्व प्रेक्षक रिक्षा स्टँडमध्ये कशा पद्धतीने लावल्यात. आजूबाजूला टेबल लावलेले बघायला लहान लहान मुलं देखील मॅचचा आनंद घेतात. बघा सर्व बाउंड्री लाईन चारू बाजूने तुम्हाला बघायला मिळते. यस थँक्यू सो मच दादा. यस हे तसंच प्रेम करत राहा या स्पर्धेवरती या गावावरती या मैदानावरती. बघा किती एन्जॉयमेंट केलं कशा पद्धतीने. संपूर्ण मोठं क्षेत्रफळ आहे हो. मैदानाच्या बाजूला गाडी पार्किंग करण्यासाठी देखील मोठी जागा. सुसज्ज मैदान कसं असावं. चोहो बाजूने तुम्ही 4 व्हीलर देखील फिरू शकतात. बलाढ्य मैदान त्याच्या बाजूला खूप जागा रिकामी मिळते त्यामुळे पार्किंगची व्यवस्था देखील चांगली पद्धतीने बघायला मिळते. बघा हे सर्व प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतात. आणि यूट्यूबवर लाईव्ह मॅच असल्यामुळे बरेच लोक प्रेक्षक देखील मॅचचा आनंद बघायला घेतात. इथे जर ओव्हरऑल विचार केला धावसंख्या ती म्हणजे 3 षटकात 24 धावा म्हणजे अजून देखील 6 चेंडू 50 धावा हव्यात. 6 चेंडू 50 धावाची आवश्यकता. चला उशीर करू नका. जबरदस्त बॅटिंग केली उमरोळी संघाने. प्रयत्न केलाय उमरोळी संघाने. अंश पाटील आहेत नवीन गोलंदाज. तेज तर रफ्तार रफ्तार जबरदस्त पेस गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. चेंडू पडल्यानंतर झपकन वरती आला. पूल करण्याचा प्रयत्न केला पण फलंदाजाचा बॅटवर आला नाहीये. आता फक्त औपचारिकता या सामन्याच्या पूर्ण झाल्यात राहिल्यात. जिथे 74 धावाचं मोठं आव्हान उभं केलं ना या स्पर्धेत सर्वोच्च मोठी धावसंख्या एका इनिंगमध्ये काढण्याचं काम केलंय. पूल केला आहे. चेंडू सरळ डिस्कवरच्या मागे निघून जाईल का. खेळाडू तिकडे आहेत. 22 सुर्वे जबरदस्त कॅच पकडला त्यांनी. आणि अशा पद्धतीने 6वा झटका बसतोय तो म्हणजे युवा उमरोळी संघाला.
मैं निकला थँक्यू डीजे. किती सुंदर तुम्ही सनी पाजीचं गदरचं गाणं ऐकलं. मै निकला गडीला की रस्ते पे काय खडक पे काय लोक बघायला मिळतात. खऱ्या अर्थाने जसं आमचं माहोल आहे ना तशा पद्धत तुम्ही गीत वाजवला. थँक्यू सो मच. पुन्हा इथे ड्राईव्ह बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे 2 खेळाडू जातात. डीप लॉंगॉनचा खेळाडू क्षेत्ररक्षण करेपर्यंत तुम्हाला एकच धाव बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्या होते ती 25 क्वार्टर. बघू शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि यानंतर बाकी बिग बॅटल मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळेल. ऑफ ड्राईव्ह केला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. डीप लॉंगॉनच्या रिझनला इथे बघा फील्ड इन थ्रो केल्यानंतर एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त थ्रो, चांगलं बॅकिंग यशच्या पाठीमागे तुम्हाला बघायला मिळते. 26 धावा झाल्यात. 2 चेंडू अजून बाकी आहेत. चांगला फटका सजवला. इथे बाकी सळ निघून जाईल का पाहायचा. या स्टेट ड्राईव्ह चौकार आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी निघून जातोय आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या होते म्हणजे 30 धावा. आदरणीय वैभव पाटील साहेब आणि जयवंत किणी साहेब या आपण मंचावर येण्याची कृपा करावी. यस, दोघांची दोस्तीच वेगळी आहे हो. शोले पिक्चर आलं आणि दोस्ती झाली असं बघायला मिळालं. इथे बाकी पुन्हा चांगला आहा जबरदस्त षटकार. उशिरा का होईना आपली क्षमता आपण दाखवली. जरी पराभूत झालं तरी खूप चांगला पेर लढताना आपण युवा ओंबिवली संघाला बघितलं. अतिशय सुरेख पद्धतीची बॅटिंग केली. 74 धावाचं मोठं आव्हान दिलं. आव्हान दिल्यानंतर युवा ओंबिवली संघाला पेरवलं नाही आणि बघता बघता 36 धावा. हँडशेक करा. दोन्ही संघाला विनंती आहे की हँडशेक कंपल्सरी आहे. पाहुणी झालो बेफाम क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात